महाराष्ट्र के गोंदिया जिले के अर्जुनी मोरगांव तहसील में पिछले 1 महीने से जंगली हाथियों का आतंक जारी है। हाथियों ने 50 हेक्टेयर से अधिक क्षेत्र में लगी मक्का, धान और सब्जी की फसलों को भारी नुकसान पहुंचाया है। वन विभाग कार्रवाई में जुटा है, वही किसान रात में खेतों में आग जलाकर अपनी फसलों की रखवाली कर रहे हैं। जानकारी के अनुसार ये जंगली हाथी आंध्र प्रदेश से गढ़चिरौली होते हुए गोंदिया जिले में पहुंचे हैं। वड़ेगांव बांधिया क्षेत्र में मक्का की फसल मिलने के कारण हाथियों ने यहां डेरा डाल लिया है। पिछले 3 सालों से इस इलाके में हाथियों द्वारा लगातार फसलों को नुकसान पहुंचाया जा रहा है। 2 दिन पहले वड़ेगांव बांधिया गांव में खेत में काम कर रहे किसानों पर हाथियों ने हमला कर दिया, जिसमें 4 किसान घायल हो गए। इस बीच सांसद डॉक्टर प्रशांत पडोले ने प्रभावित खेतों का दौरा कर हालात का जायजा लिया और वन विभाग को पंचनामा कर जल्द मुआवजा देने के निर्देश दिए। वडेगाव क्षेत्रामध्ये हत्याच्या कळपामुळे फारच मक्याचं नुकसान झालं आहे। पहिलेच शेतकरी हवाल दिलाय, रेट काही मिळत नाही। हेक्टरी 2.5 लाख रुपयाचं त्वरित असं नुकसान या शेतकऱ्यांचं इथं झालेलं आहे। सरकार फक्त म्हणते 50,000 रुपये हेक्टरी देऊ, त्यात काय होणार आहे? आमची लागतही आहे ते 1.5 लाख रुपये हेक्टरी आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचा काय होणार आहे? शेतकरी विरोधी हे सरकार आहे, यात म्हणण्यात काही दुमत नाही। कारण की खरीपाचे 25-26 अजूनपर्यंत धान या सरकारने घेतलेले नाही। 50 लाख क्विंटल धान खरेदी केंद्रावर धान पडलेले आहेत। शेतकऱ्यांचा फारच असं नुकसान आहे, त्यांची लागतसुद्धा निघत नाही आहे आणि वरूनच या हत्यामुळे आज मका तुम्ही बघतच असाल, मका पूर्ण झोपलेला आहे। शेतकरी हवालदिल झाला आहे। येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नाही पाहिजेत म्हणून मी या भाजप सरकारला, आमचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती करू इच्छितो की तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना न्याय द्या आणि त्यांची जे झालेले नुकसान आहे ते त्वरित तुम्ही भरपाई करून द्या। भरपाई साहेब तुम्ही केलं नाही तर आम्ही आंदोलनाला उतरू आणि शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाला आम्ही न्याय मिळवून देऊ। शेतामध्ये मक्याची, मिरचीची नुकसान भरपूर केलं आहे। झाडाझुडाची, फणसाची, नारळाची भरपूर मक्याची जास्त प्रमाणे नुकसान केले आहे। किती दिवस झाले हत्ती या ठिकाणी येऊन गेलेत? 1 महिना झाला सर या ठिकाणी येऊन गेलेत। वन विभाग काय कारवाई करताय आता? रोजही येतात सर, मदत करतात, पण कास्तकाराचे जाऊ नका म्हणून, म्हणजे मानहानी झाली नाही पाहिजे त्यासाठी नाही का, त्यासाठी कास्तकाराला अंदर म्हणजे वावरामध्ये जाऊ नाही देत। मग आता मका पीक कापणीला आलेलं आहे, कसं काय नुकसान होणार आहे तुमचं? पाऊस देखील येत आहे? पाऊसही येत आहे ना, मुळे जास्त नुकसान होता ना जी। वन विभाग ने किसानों से अपील की है कि वे खेतों में अकेले न जाएं। साथ ही हाथियों की गतिविधियों पर नजर रखने के लिए ड्रोन कैमरों की मदद से 2 टीमें तैनात की गई हैं। प्रभावित किसानों को प्रति हेक्टेयर 50,000 रुपये मुआवजा देने की प्रक्रिया भी शुरू कर दी गई है। आतापर्यंत जवळजवळ म्हणजे मागच्या महिन्यातल्या 11 तारखेपासून गोठणगाव वन परिक्षेत्र येथील वडेगाव बांधिया या गावामध्ये हत्तींचा जवळजवळ 28 ते 32 जणांचा ग्रुप आहे। तो इथे येऊन शेतपिकाचं नुकसान करीत आहे। आतापर्यंत आम्ही पंचनामे केले, त्यानुसार 7 ते 8 हेक्टरमध्ये नुकसानचं पंचनामे केलेले आहेत नुकसानीचे, आणि त्यावर पूर्णपणे तात्काळ पंचनामे करणे आणि त्यांना लवकरात लवकर त्याचं नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळण्यासाठी कारवाई सुरू आहे आमच्या स्तरावर। आपण देतात त्यांना प्रति हेक्टरी 50,000 प्रमाणे आम्ही त्यांना नुकसान भरपाई देतो। हे हत्ती नेमके कुठल्या राज्यातून आलेले आणि त्यांना पांगून करण्यासाठी आपण काय प्रयत्न करतात? ॲक्च्युली हे हत्ती आपल्या राज्यामध्ये जवळजवळ 5 ते 6 वर्षापासून आहेत आणि हे ओडिसावरून आलेले हत्ती आहेत आणि ते त्यानंतर परत गेले नाही तिथे, तर हे स्थायिक झाले आपल्याकडे गडचिरोली जिल्ह्यामध्ये, आणि हा भाग आपल्याला ॲडजॉइनिंग गडचिरोली जिल्हा लागून असल्यामुळे त्यांचा वावर, सततचा वावर आपल्या गोंदियामध्ये असतो।
पळवून लावण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो? पळून लावण्यासाठी आम्ही पहिलं तर गावामध्ये मीटिंग घेणं आणि लोकांना सतर्क राहण्यासाठी सांगत आहोत आणि त्यानंतर त्यांना असंही सांगत आहोत की शेतामध्ये जाताना आपण एकट्याने न जावे आणि ग्रुपने जावं. संध्याकाळच्या वेळेमध्ये शेतामध्ये न फिरणे आणि हत्ती कोणालाही दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क करावा असं आम्ही आवाहन केलेलं आहे. पथक आम्ही बोलवलं आहे, म्हणजे ॲक्च्युली बोलवलेलं म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातलंच पथक आहे ते, तर तिथेही ते काम करतं आणि आपल्याकडेही काम करतं. आपण विशेष पथकाची मागणी केलेली आहे आणि ते सुद्धा लवकरच येणार आहे. सर, कुठल्या माध्यमातून आपण नजर ठेवतो त्यांच्यावर? आपण एक आधुनिक पद्धतीचा वापर करून ड्रोनद्वारे त्याच्यावर नजर ठेवतो. हत्तींच्या पूर्ण ग्रुपवर आपण नजर ठेवण्याचा. वहीं किसानों ने मांग की है कि जिन राज्यों से ये हाथी गोंदिया पहुंचे हैं उन्हें वापस वहीं भेजा जाए। अब देखना होगा कि वन विभाग इन जंगली हाथियों पर कब तक काबू पा पाता है।